इगतपुरी काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशाने इगतपुरी तालुका काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेस प्रेमी व शेतकरी यांनी आज इगतपुरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा उपलब्ध व्हावा, लोड शेडिंग बंद करावी, तसेच इगतपुरी तालुक्यातील प्रमुख असलेले भात पीक व इतर पिकांना हमीभाव मिळावा, त्याचप्रमाणे महागाई कमी करावी, नवयुवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, पेट्रोल डिझेलचे दरवाढ, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात याव्यात, यासाठी तसे 2024-25 या कालावधीत भात काढणी पश्चात झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री रामदास पाटील धांडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदिवासी सेलचे नेते लकीभाऊ जाधव, निवृत्ती पाटील कातोरे, मल्हारी गटकळ, संदीपजी गवारी, आकाशजी पारख साहेब, माननीय पंचायत समिती सदस्य रामदासजी सोनवणे, मणियार साहेब, बिलाल सय्यद साहेब, दौलतजी राव, हिरामन भोर, मधुकर पाटील धांडे, सुरेश पाटील धांडे तसेच सर्व पदाधिकारी, काँग्रेस प्रेमी व शेतकरी यांनी आज माननीय तहसीलदार साहेब इगतपुरी यांना भेटून निवेदन दिलं। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।